पेपरमधल्या पानभर जाहिरातींमध्ये, हायवेच्या बिलबोर्डवर, टीव्हीच्या जाहिरातींमध्ये दिसणारा विकास कुठेतरी कमी पडतोय का? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला उत्तर मिळालं तर नक्की कमेंट करा. घटना आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरची. तर झालं असं, 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता ज्वलनशील वायू घेऊन जाणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. मग काय, सुरक्षेसाठी प्रशासनानं दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली. तिथे MMRDAचे अधिकारी आले, NDRFची टीम सुद्धा आली, पण वायू गळती काही थांबत नव्हती. अहो, स्पॉटवर यंत्रणा पोहोचणार तरी कशी? दोन्ही बाजूंनी हायवे ब्लॉक, कारण ट्रॅफिक डायव्हर्जनचा कोणताही प्लॅनच सरकारकडे नव्हता. 12 तास असेच उलटून गेले. कुणाच्या गाडीत लहान मुलं होती, कुणाच्या अँब्युलन्समध्ये पेशंट होते. बरं, 10 किलोमीटरवरच्या परिसरात टॉयलेटची सोय असावी ही साधी गोष्टही सरकारच्या मनात आली नसेल का? फक्त एकच गोष्ट मानगुटीवर बसवून घेतली जाते, ती म्हणजे टोल. पण सुविधा काहीच नाहीत. मग अपघातानंतर 12 तासांनंतर वायुगळती कमी प्रमाणात थांबवण्यात आली आणि एक बाजू सुरू करण्यात आली. काही गाड्या 32 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. विचार करा, जर त्या ठिकाणी स्फोट झाला असता तर 100 ते 200 माणसं त्याच जागी दगावली असती. म्हणजे कोणतीही मोठी दुर्घटना झाल्यावरच सरकारला जाग येणार का? आत्ताच व्यक्त होणं गरजेचं आहे, नाहीतर भविष्यात त्या 32 किंवा 50 तासांमध्ये तुम्हीही अडकलेले असाल. यावर तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट करा आणि अशाच अपडेट्ससाठी संवाद सेतूला फॉलो करा.